10-20 पावलं चाललो की कॉलेज संपला. अशी बघा आले आणि छोटी मुलं सामान उचलतात. याच खुशखबरीने आपण आता जेवायला बसूया. गुड मॉर्निंग एंड वेलकम बैक टू द माय अनदर व्लॉग. तो गाइस अभी सुबह के बज रहे 7:30 और मैं तैयार हो चुका हूँ कॉलेज जाने के लिए. जैसे कि मैंने आपको पिछले व्लॉग में बताया था कि रेलवे का एग्जाम है, तो आज है गाइस वो रेलवे का एग्जाम. तो अभी मैं निकलता हूँ, बैग भी तैयार है, फटाफट बैग पहनता हूँ और निकलता हूँ जाने के लिए. चलो लेट्स गो गाइस. आज आपण एक्झामला तर चाललोय, पण स्टडी शून्य म्हणजे काहीच केलं नाही. स्टडी काहीच नाही, कारण गाईज आताच माझे पेपर संपले सेमचे 21-22ला, आणि मग नंतर लगेच नोटिफिकेशन आली की तुझा पेपर आहे. तर काय तयारी करायचा वेळच भेटला नाही, आणि 1-2 दिवसात करू तरी असा सीन झालता. त्यामुळे काय अभ्यास केला नाही, डायरेक्ट चाललोय पेपराला. बघू, कधीतरी देवाच्या भरोश्यावर पण गेला पाहिजे. तर बघूया आज विदाऊट मेहनत करता आपला पेपर कसा जातो. आणि गाईज वरून त्यात निगेटिव्ह मार्किंग आहे, MCQ टाईप्स आहेत, 100 MCQ येणार आहेत 90 मिनिटाला. तर हार्ड तर आहे पेपर, कारण गव्हर्नमेंट एक्झाम आहे, तर हार्ड तर असणारच आहे. चला बघू, ट्राय तरी करू देऊन. फर्स्ट टाइम देतोय आणि गव्हर्नमेंट. तर आता इथून गाईज आपण जाणार आहे विठ्ठलवाडीला. तर इथून गाईज आपण कळव्यावरनं आता बस बोलतोय गाईज, सॉरी ट्रेन आहे आपली. तर बघू आता आपण पोचू इथं कळव्याला. 7:48ची ट्रेन पकडू, मग बघू किती वाजता पोचतो आपण विठ्ठलवाडीला. मग तिथून आपल्याला लोकेशन पण शोधायचं आहे. लोकेशन माहिती नाही कुठं आहे, त्यांनी फक्त लिंक दिले लोकेशनची, ती लिंक टाकून शोधायला लागेल आपल्याला पण. तर चला बघू. आणि तसा पण आज माझा माईक खराब झालाय, काल तुम्ही बघितला असेल की पाण्यात गेला, तर त्यामुळे पण थोडा प्रॉब्लेम होईल आज बनवायला. बघू आता आवाजचा काय सीन आहे, करू काहीतरी नंतर आपण तसा आवाजचा सीन. चला निघाले आता मस्तपैकी सकाळ सकाळी. तर चला जातो आता कळव्याला, आपली ट्रेन पकडतो रातची, मग जाऊ आपण विठ्ठलवाडीला. इथं पण ट्रेन लागलेली आहे. चला आपण पोचलोय विठ्ठलवाडीला. तर इथून गुगल मॅपच्या साह्याने आपण बघूया कॉलेज कुठे आहे. तर कमलादेवी कॉलेज म्हणून आहे, तिथं आपला पेपर आहे. मी बघा आता पोचलोय मी विठ्ठलवाडीला स्टेशन. चला आता बघू, शोधत जाऊ आपण कुठं आहे कमलादेवी कॉलेज. गाईस ट्रेनमध्ये बघितला, थोडा वन शॉट होते लेक्चर ते बघितले. आणि आता जाऊ आपण शोधत कुठं आहे कॉलेज. चला बघू, विचारत जातो, नाही तर गुगल मॅपच्या साह्याने जातो, लिंक प्रोव्हाइड केलं त्यांनी. चला तर गाईज बघा आता आपण पोचलोय कमलादेवी एज्युकेशन ट्रस्ट म्हणून आहे. बिल्डिंग टाईप वाटते, बघून वाटत नाही कॉलेज आहे, फुल बिल्डिंग टाईप वाटते. तर आता पोचलोय आपण, तर जाऊ आता आतमध्ये. तिथून एंट्री पॉइंट आहे. काहीच वाटते का नाही, असे वाटते की घर आहे, पण ऍक्च्युली कॉलेज आहे. तर मी चालतच आलो मॅपच्या साह्याने. तर 1-1.5 किलोमीटर होता वाटतं, एवढा लांब नव्हता. तर आलोय आता आपण. तिथून एंट्री पॉइंट आहे, तर जाऊन बघू आता आपण आतमध्ये कसा काय माहोल आहे आपला. अजून आपला 1 तास आहे, आपण लवकर आलो कारण आपल्याला रस्ता माहिती नव्हता, त्यामुळं लवकर आलो, थोडा टेन्शन नको म्हणून. चला आता बघू आतला माहोल काय. बघाय जसा दिसतो आपला कॉलेज हा कमलादेवी लॉ कॉलेज आहे. वरती बघा बिल्डिंग किती माळ्याची बघा, 3, 4, 5, 6, 7. आणि आपला ग्राउंड फ्लोर आहे. इथं काय हे नाही, असं कॉलेज आणि चालू होतच कॉलेज संपतो. हे बघा इथून झालं 10-20 पावलं चाललो की कॉलेज संपला. अशी कॉलेज आहे. आणि काय ज्युनियर कॉलेज आहे, जे आता हे नाही काय बोलतात 12 नंतर नाही, 12 पर्यंतच आहे. 11-12 बस 2च वर्ग. त्या हिशोबाने तरी मोठाच आहे, जास्त एवढं नाही. कॉमर्स, आर्ट, सायन्स आणि लॉ कॉलेज पण आहे वाटतं. तर बघा इथं सर्वजण बसलेत, एवढी जण आले जात पेपराला.
अजून येतील, अजून टाइम आहे. बघू चला. अजून आपण तर आलोय लवकर, आता टाइमपासच करायचा आपल्याला. इथं कॅन्टीन आहे, बघूया चला आता काय होतं आपल्यासोबत. बघा गाईस पोरं कसे खेळतात पकडा पकडी मस्त पैकी. आपले दिवस आठवले. मी पण असंच केलाय तो गाईस. आमचा ग्राउंड लय मोठा होता शाळेचा, लय मज्जा यायची. आमचा छोटा आहे. बघा कशी खेळतायत पोरं. म्हणजे रिसेस झाले वाटतं, त्यामुळे सर्व आलेत. आम्ही काय सोनचाकरी लय खेळायचो शाळेत. सोनचाकरी लय बेकार खेळलोय. बदल्या सुट्टीत पीटी बीटी सोनचाकरी आमचा पहिला गेम असायचा. आणि गाईज आमचा ग्राउंड लय मोठा होता, त्यामुळे लय मज्जा यायची. हे बघा हे पोरं पण खेळतायत मस्त पैकी. बघा आले चांगले काय ठेवून द्या. हे बघा हे बघा हे बघा. खेळा 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 तुम्ही खेळा खेळा. तर गाईज आता आपला पेपर आहे, 11:15चा टायमिंग आहे. 11:15 to 12:15. आणि मग त्यानंतर 11:45ला पेपर आहे. 11:15 to 12:15 डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे. आता फर्स्ट शिफ्ट गेले, याच्या अगोदरची बॅचचा अजून पेपर चालू आहे. त्यानंतर आमचा चालू होणार आहे. आमचा 12:45ला आहे पेपर. तुमचा झाला का पेपर? तुमचा आता आहे, येता का द्यायला? गाईज आता जाऊ आपण 12:45ला. आपला पेपर चालू आहे. पोरं ऐकत नाही, खेळ सोडू इथं व्लॉग मध्ये यायला लागल्यात. मस्ताने सबस्क्राईब करा काय, सबस्क्राईब करा. शुभम असताने, शुभम असताने, शुभम असताने, शुभम असताने. चला गाईस भेटू आपण नंतर. आता डायरेक्ट पेपर झाल्यावर आपला 12:45ला. अजून लय टाइम आहे. आता गाईस 10:30 वाजतात, अजून मिनिमम 1.5 तास आहे. अजून लय टाइम लागणार आहे आपल्याला. पेपर लय लवकर आलोय आपण. चला आता बघू, तर डायरेक्ट भेटू आपण पेपर नंतर. आपला 2-2:30ला वाटतं पेपर होईल. आता काय इथे टाइमपासच करतो कधी, म्हणून कंटाळा आला आता मला एकटा. जरा पोरं खेळतायत तर मज्जा येते जरा बघायला, यांची पकडा पकडी असे खेळतात. बिचारांचा काहीच ग्राउंडच नाही. चला भेटतो आता तुम्हाला नंतर डायरेक्ट पेपर झाल्यावर. काहीच बघा आता आमचा पेपर झालेला आहे. हे बघा हा काय कमलादेवी एज्युकेशन ट्रस्टच्या बाहेर आलोय गाईज मी. आणि हे बघा पहिले बाजूचं वातावरण बघा, पूर्ण काळा पाणी गाईज. इकडं पण पूर्णकडे नुसतं काळा पाणी, नुसता कचरा घाणेरडा एरिया गाईज. ते एवढंच आहे, पण आतमध्ये तर चांगलं दिसत होता, पण इथं लय घाणेरडा एरिया बघ. लय बेकार वास मारतो गाईज. नेक्स्ट लेवल वास मारतं. आणि गाईज आपला पेपर झाला आणि आलो आता पेपर देऊन. काय लिहिला काय केला काय माहिती नाही, फक्त सोडून आलो. काय घ्यायचं, अभ्यास नाही केला, बिना अभ्यासाचा केवढा करणार. मग डायरेक्ट काय पण मनाने येईल ते ठोकून आलं. अटेम्प्ट पण नाही झाले काय एवढा 1.5 तासात. 100 प्रश्न पण अटेंड नाही झाले, म्हणजे 10 प्रश्न राहिले वाटतं, 10-15 राहिले. काय नाही तेवढं चालतं. तर फटाफट काय पण अटेम्प्ट केले. थोडं होतं जनरल नॉलेज होतं, थोडं येत होतं ते केले, बाकी ते ठोकून आलं. तर आता जाऊ आपण विठ्ठलवाडीला. आता वाजलेत 2:45 वाजल्यात. तर चला आता बघू आपण कधी पोचतो कळवायला. आधी तर विठ्ठलवाडीला जायला इथून अर्धा तास लागेल चालत. तर बघा या गल्लीत ना बाहेर पडू आता आपण, मग जाऊ आपण विठ्ठलवाडीला. चला काय भेटतो तुम्हाला विठ्ठलवाडीला. आता बघा किती धूर निघते बघा, नुसतं प्रदूषण. काय माहिती कसला धूर निघते, दाखवतो तुम्हाला. बघू आपण, दिसत तर नाही गाईस. बघा केवढा धूर निघते, अनलिमिटेड धूर निघते नुसता. हा बघा या 2 पाईपातून निघते धूर. आता बंद झाला, तर निघत होता. तर आता आपण अजून चालतो, ते अजून पोचलो नाही विठ्ठलवाडीला. आता पोचू वाटतं आपण लगेच 5 मिनिटात. डब्बा पण आणलाय आणि भूक पण लागले.
लय जोरात भूक लागली. डब्बा खाऊ आपण. आता काय नाश्ता नाही केला, सकाळी केलता बस. आता भूक लागले, जेवू पटकन. स्टेशनला बघू गर्दी नसली तर जेवून घेईल. आता घरी येऊनच जेवेल, नाही तर गर्दी असली तर जास्त तर. चला इथं मस्त आहे गाईज, असं घाण नाही वाटत आहे. विठ्ठलवाडी पूर्ण गाव एरिया मस्तपैकी हायवे. पण तिथंच फक्त एवढी ते एकच खाडी होती दिसली एवढ्या रस्त्यात. बाकीचा सर्व रस्ता एकदम पोस्ट एरिया वाटत होता. पण खाडी गाईज खतरनाक होती ती. नुसता का खतरनाक वास मारत होता त्या ब्रिजवर. चला गाईज बघा, ही छोटी मुलं सामान उचलतात. एवढी छोटी छोटी मुलं गाईज बाटल्या उचलून त्याचा वजन आहे त्याच्याहून दुप्पट तिप्पट त्यांनी वजन उचललाय बाटल्याचा. एवढा छोटा मुलगा तर तिकाच्या वेळेत गाईज असे भंगार गोळा करतात. वाईट वाटतं. ती काही त्यांना शिकायला भेटतात, ती लोक शिकत नाही. आणि ज्यांना शिकायला नाही भेटत बिचारे अशी कामं करतात लहान लहान वयात. नसते काही जणांना जाणीव, पण ज्यांना भेटत नाही त्यांना माहिती असतं ते काय असतं, ते त्यांना नक्कीच कळतं. तर ते बिचारे एवढं कष्ट करून त्यांनी बॉटला जमा केल्या ते विकणार. लय वाईट काय, विचार नाही करू शकत आपण. आणि आपण गाईज आपण शिक्षण शिकायला घरचे पैसे देतात तरी आपण शिकत नाही, अशी परिस्थिती झाली आजकालच्या युगाची. इथं कळव्याला तर आता आपल्याला जास्त नाही, अर्धा तास लागला असेल. त्या जवळ आहे विठ्ठलवाडी, एवढं लांब नाही, 20-25 मिनिटाचाच प्रवास आहे. आलो आता जाऊ घरी. गाईज मी जेवलो पण नाही, कारण गाईज तिथं ट्रेनमध्ये खूपच गर्दी होती. ट्रेनमध्ये बोलतो गाईज, ट्रेनच्या प्लॅटफॉर्ममध्ये, त्यामुळे तिथं बरं नाही वाटलं जेवायला. तर आता काय घरी जाऊनच जेवू आपण. भूक पण लागलं भयंकर, कारण सकाळी फक्त मेंदूवडे खालते, ते पण 8 वाजता खालतं. 8, 8:30 का 9 वाजता काहीतरी खालतं समथिंग. मग आता लय भयंकर भूक लागले. एक काय सुद्धा खाल्लं नाही मी. घरी जाऊन तर पहिला जेवीन मस्तपैकी. मी काय आता जाऊ घरी आपण. आता वाजले 4. आता बघा मी चाललो इथून चालत मस्तपैकी. चला जाऊ घरी मस्तपैकी, मग रिलॅक्स करू थोडा. सकाळी पण लवकर उठलेलो. चला गाईज. आणि गाईज माईकमुळे तर अजून मला असं वाटतं की मज्जा नाही येते बनवायला, कारण गाईज माईक नसल्यामुळे तुम्हाला पण आवाज माझा कमी येत ना, याची मला गॅरंटी आहे. पण गाईज लवकर आपण घेऊ, माईकचा इश्यू सॉल्व्ह करू. तर झालं ते आता चुकीमुळं काय नाही करू शकत आपण, नवीनच घ्यायला लागेल आपल्याला. बघू आता आपलं कधी येतं माईक आणि काय कसं. तोपर्यंत असाच विदाऊट माईक बनवायला लागेल. चला बघू मग आता आपला माईक कधी येतो नाही येत. चला जातो आता मी घरी गपचूप पद्धतशीरपणे. तर गाईज आता मी फायनली आलो घरी. आणि गाईज मम्मीला वाटते बघा काय मला पेपर हार्ड गेले. सिंपल गेलाय. 100 प्रश्न आले, 100 आणि 100 पैकी 90 सोडवले. खरं खरं का खोटं खोटं? मग खरं पण उत्तर बरोबर नाहीत. मग ते एका चूक मध्ये 2 मार्क कमवणार कापायला जाईल. वेलीवर आलोय पण ठोकलेत उत्तर सर्व. एक अभ्यास केला नाहीये, करायला बोलले. तर काय माझे पेपर आताच संपले आणि मम्मी नुसते अभ्यास कर बोलत होती. तर मी अभ्यास नव्हता केला, डायरेक्ट जाऊन पेपर दिला. तर माहिती होता हार्डच जाणार आहे, तरी आपण आपल्याकडनं प्रयत्न केले आणि आपल्याला पास. बघू आता काय आपण रिझल्ट आल्यावर पास होतो का नाही. जास्त 90% गॅरंटी आहे नापास व्हायची आणि 10% गॅरंटी आहे पास व्हायची. एवढा काहीच कॉन्फिडन्स पेपर लिहिलाय मी आजचा. तर काहीच सगळ्याचे तोंड राहिले असेल. सगळ्यांचं तोंड नाही, कॅम्प्युटरवर पेपर होता. मग त्याच्यात गणितचे प्रश्न, सायन्सचे प्रश्न, जनरल नॉलेजचे प्रश्न आणि कोणता होता, आणि हिस्ट्रीवर प्रश्न होता. गणित तरी जमलं का? गणितचे प्रश्नच न सॉल्व्ह केले मी, टाइम नाही पुरला. त्याच माझा राहिले काही 10 प्रश्न सोडवायचे. माझाच नाही, बाकी सर्वांचे तिकडे राहिलेच सोडवायचे. कोणाचा असा पेपर पूर्ण झाला नाही, कारण काय खूप कमी होता, 1.5 तास.
2 तास द्यायला पाहिजे. 90 मिनिटं आणि 100 प्रश्न. एका मिनिटाला लावा आता कॅल्क्युलेशन लावा तुम्ही. एका मिनिटाला एक प्रश्नाच्या पण वर करायला पाहिजे होता. पण काय एवढा नाही. आता प्रश्न वाचायलाच गाईज 1 मिनिट लागत होता. एवढे मोठे भले मोठे प्रश्न होते. वरून मी इंग्लिश लँग्वेज निवडलेली, त्यामुळे थोडा हार्ड गेला नाही. तसं समजत होतं सर्व, पण उत्तरच नव्हती. आता काय करणार आपण. तर काय आता आलो घरी आणि जेवूया. जेवलो नाही, भूक लागली जोराची. आणि मम्मीला उसाचा रस आणला तर मम्मी पिऊन बघा आता मस्तपैकी मशीन शिवते. आता आपण जेवू. आपला टिफिन डब्बा मी ठेवला कुठं माहिती नाही. तर गाईज आता आपला गाईज माईक पण सुधारलेला आहे गाईज अचानक. हे बघा मस्तपैकी सोहमनी काही सुधारवलाय माईक. कॉलेजला गेलतो तेव्हा. त्याला काही नॉलेज आहे. तो इलेक्ट्रिशियन आहे, त्याचं दुकान आहे इथं. तो कामाला जातो दुकानात, त्यामुळे त्याला नॉलेज आहे सुधरवायचा. त्यांनी बघितलं आणि आज सुधरवलाय त्यांनी. तर आपलं काम फिट झालं. आता टेन्शन नाही गाईज. माईकमुळं कसं तरी वाटत होतं व्लॉग बनवायला, लय विचित्र वाटत होता. पण काय नाही गाईज, आता सुधारलाय आपला फायनली माईक. आता टेन्शन नाही. आता बनवू आपण 1 साइड कंटेंट. आणि गाईज मी माईक मागवलेला आणि तो आता परत मी रिफंड केला, म्हणजे कॅन्सल केलं ऑर्डर. आणि पैसे पण आपल्याला आलेत परत, कारण सोहम इलेक्ट्रिशियननी सुधरवलेला आहे माझा माईक. तर चला याच खुशखबरीने आपण आता जेवायला बसूया. कपडे चेंज करतो, फ्रेश होतो फटाफट. तर गाईज फायनली आपण या व्लॉगला करूया इथंच एंड. आणि गाईज हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हा कमेंट करून नक्की सांगा. अँड गाईज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुन्हा एकदा अशाच नवीन ब्लॉगमध्ये. आजसाठी गुड नाईट, गुड बाय अँड शुभरात्री गाईज.